प्रणिता बोरसे आपण पाहत आहात जय महाराष्ट्र बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी नाशिकमधून। नाशिकमधील कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी आरोपी दानिश शेखकडून जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला। दानिशच्या अर्जावर 2 मे रोजी सुनावणी होणार आहे। दानिश शेख विरोधात देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात बलात्काराच्या गुन्ह्याची नोंद आहे। तर आरोपीने जामिनासाठी अर्ज केलेला आहे आणि या अर्जावर 2 मे रोजी सुनावणी होणार आहे। टीसीएस कंपनी धर्मांतर प्रकरणात ही महत्वाची अपडेट। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, प्रणिता, मागच्या काही दिवसांपासून या सगळ्या टीसीएस प्रकरणात तपासाला वेग आलेला आहे। या सगळ्या प्रकरणी आतापर्यंत नाशिक पोलिसांनी 7 संशयित आरोपींना अटक केलेली आहे आणि यामध्ये काही आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे, तर काही आरोपींना पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। आता या सगळ्या आरोपीपैकी एकाने जामिनासाठी अर्ज दाखल केल्याचं आपल्याला बघायला मिळते। दानिश शेख हा जो संशयित आरोपी आहे या टीसीएस प्रकरणामध्ये, खरं तर त्यांच्याकडनं जामिनासाठी अर्ज जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे आणि 2 मे रोजी या अर्जावरती सुनावणी होईल अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे। या सगळ्या प्रकरणाची जी दखल आहे केंद्रीय तपास यंत्रणांनी सुद्धा घेतलेली आहे। एटीएसची टीम नाशिकमध्ये दाखल झालेली आहे। राष्ट्रीय महिला आयोगाची टीम जी आहे ती नाशिकमध्ये दाखल झालेली आहे। वेगवेगळ्या अँगलनी या सगळ्या घटनेचा तपास होत असताना दुसरीकडे मात्र याच संपूर्ण प्रकरणातील अटकेत असलेल्या संशयित आरोपीने जामिनासाठी अर्ज केलेला आहे आणि या सगळ्या अर्जावरती 2 मे रोजी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होईल अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे। जी किरण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।